क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या प्रेसिडेंट कप इंडिया या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ काल ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे मोठ्या दिमाखात पार पडला। या स्पर्धेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मैदानात हजारो क्रिकेट प्रेमीही उपस्थित होते। टेनिस क्रिकेटपटूंना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध व्हावं या हेतून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा भारतात विविध देशांमध्ये वर्षातून 3 वेळा आयोजित केली जाईल अशी घोषणा यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ITCFचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली। यावेळी खेळाडूंनी एकच जल्लोष करत या निर्णयाचंही स्वागत केलं। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना या उपक्रमाचं कौतुक केलं। तर अशा पद्धतीचे उपक्रम आयोजित होणं गरजेचं असल्याचं मत यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं। तसंच ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मैदानाच्या विकासासाठी आजवर 55 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं। तर यावेळी अनेक वर्षांनी आपण ठाण्यात आलो आहोत। ठाण्यात येऊन खूप उत्तम वाटलं। आज ठाणे हे बांद्र्यापेक्षाही अधिक उत्तम दिसू लागत असल्याचं अभिनेते सलमान खान यांनी सांगितलं। टेनिस क्रिकेट खेळाडूंना अधिक चांगलं व्यासपीठ मिळावं, आर्थिकदृष्ट्या देखील आपली आवड जोपासण्यासाठी मनोबल मिळावं आणि अधिक उत्तम क्रिकेट खेळता यावं यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। तसंच याच हेतून स्पर्धेची विजेती रक्कम देखील 1 कोटी रुपये करण्यात आली असल्याचंही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं। स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 31 मार्च रोजी महाराष्ट्र वॉरियर्स विरुद्ध कर्नाटक रॉयल्स किंग्स हा पहिला सामना पार पडला। ITCSFच्या माध्यमातून देशभरातील टेनिस क्रिकेट खेळाडूंना मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं या स्पर्धेची सुरुवात करण्यात येत आहे। 31 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत देशातील विविध राज्यातील 16 संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून मोठ्या संख्येनं खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे। प्रेसिडेंट कप इंडिया स्पर्धेची बक्षीस रक्कम 40 लाखांवरून थेट 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय ITCFनं घेतला आहे। टेनिस क्रिकेट हा सर्वसामान्य तरुणांचा खेळ असून ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची ही सुवर्ण संधी ठरणार आहे। उद्घाटन सोहळ्याला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विविध संघांचे खेळाडू तसंच मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित राहणार असून प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आलाय। यावेळी मंत्री उदय सामंत, प्रताप सरनाईक, खासदार श्रीरंग बारणे, नरेश मस्के, डॉक्टर ज्योती वाघमारे, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांच्यासह सर्व संघांचे अध्यक्ष, खेळाडू आणि मान्यवर मंडळीही उपस्थित होते।